अनेक वर्षांपूर्वी दहशतवादाचं केंद्र राहिलेला पंजाब आता शांत झालाय. मात्र काल रात्री 2 शहरांमध्ये झालेल्या 2 स्फोटांनी या कल्पनेनं छेद दिला. अमेरिकेत राहून भारतात कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यामुळे एकीकडे तपास यंत्रणा सावध झाल्या असतानाच या घटनेवरून राजकारणही सुरू झालंय. पंजाबच्या जालंधर शहरातल्या बीएसएफ मुख्यालयाचा परिसर मंगळवारी रात्री 8च्या सुमारास एका डिलिव्हरी बॉयच्या स्कूटरमध्ये अचानक स्फोट झाला. विशेष म्हणजे यानंतर काही वेळातच पंजाबमधलं दुसरं मोठं शहर अमृतसरही स्फोटानं हादरलं. अमृतसरच्या खासा परिसरात लष्कराच्या छावणीजवळ हा दुसरा स्फोट झाला. ऑपरेशन सिंदूर दी एनिवर्सरी होने करके दिस इज पार्ट ऑफ पाकिस्तान्स ISI's डिजाइन्स टू कॉज डिसरप्शंस इन पंजाब. ते पंजाब एक प्रॉक्सी वॉर लड़ रहा हैगा देश के बिहाफ ते अगेंस्ट पाकिस्तान. मैं दसना चाहवागा कि देखो एक ISI की कोशिश है वो एक फेक नैरेटिव बना रहे हैं. जो जिवें पिछे थाने के उपर ग्रेनेड सिट देंगे सी तो मैं बयान दिता सी कि तुसीं राती 2 बजे आके एक लुक के ग्रेनेड किते सिटता या ग्रेनेड किते कई केसां च सिटिया भी नहीं ओदी वीडियो पहले बनाती. सो ये एक नैरेटिव बनाने की कुछ ताकतां हैगियां जिहड़ी नैरेटिव बना रही हैं कि पंजाब डिस्टर्ब्ड है. सुरक्षा दलांच्या ठिकाणांजवळ एकाच दिवशी झालेल्या या 2 हल्ल्यांची जबाबदारी खलिस्तानी लिबरेशन आर्मी या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. मात्र जबाबदारी स्वीकारणाऱ्या पत्रकात 2 BSF जवानांचा मृत्यू झाला असून 3 जखमी झाल्याचा चुकीचा दावाही करण्यात आलाय. रणजित सिंह यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हे स्फोट घडवण्यात आल्याचं खलिस्तानी लिबरेशन आर्मीनं पत्रकात म्हटलंय. अमेरिका कॅनडात राहणारा खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू यानं याच वर्षी 17 मार्चला ही संघटना स्थापन केली आहे. पन्नू याला केंद्रीय दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आलाय. 3 फेब्रुवारीला पन्नूनं पाकिस्तान लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्या फोटोसह आपला एक फोटो शेअर केला. बलुचिस्तानमधील हल्ले थांबवायचे असतील तर पाकिस्ताननं खलिस्तान लिबरेशन आर्मीला मदत करावी असं पन्नूनं या व्हिडिओत म्हटलंय. पाकिस्तानसाठी भारताविरुद्ध लढण्याची तयारी दाखवतानाच त्यासाठी शस्त्रास्त्रांची मागणीही पन्नूनं केली होती. जालंधर आणि अमृतसरच्या घटनास्थळी NIAच्या टीम दाखल झाल्या असून त्यांनी तपास सुरू केलाय. यामागे पाकिस्तान आणि पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISIचा हात असल्याची शक्यता वर्तवली जाते. आता हे म्हणणं की कोइन्सिडन्स की वर्षगाठ ऑपरेशन सिंदूर आणि असं केलं, त्यांना माहिती आहे आता पाकिस्तानला की भारत जे आहे सपोजिंग पाकिस्तानने केलं तर त्यांच्यावर बरसेल का की ऑपरेशन सिंदूर जे आहे इट इज पॉज बट नॉट टर्मिनेटेड. ते दिस कुड जस्ट बी येट अनदर वे ऑफ इन्स्टिगेटिंग खालिस्तान लिबरेशन फ्रंट. खालिस्तान पण आता पाहिलं तर या मुवमेंटवर कॅनडामध्ये पण जबरदस्त एक त्याचं इट्स अ क्लॅम्प डाऊन. कॅनेडियन गव्हर्नमेंट हॅज रिअली गॉट आफ्टर देम. पण आपल्याला सतर्क राहायला लागेल. एकीकडे या स्फोटामागे कुणाचा हात आहे याचे अंदाज बांधले जात असताना पंजाबमध्ये यावरून राजकारण सुरू झालंय. पुढल्या वर्षी निवडणुका होणार असल्यामुळेच अशा घटना घडवल्या जात असल्याचा गंभीर आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि काँग्रेस नेते करतायत. बीजेपी का ये स्टाइल है काम करने का. जिस स्टेट में इलेक्शन लड़नी है पहले वहां पे दंगे करवा दो, छोटे मोटे धमाके करवा दो, कुछ आपस में लड़ाई करवा दो, धर्म और जाति के नाम पे बांट दो लोगों को. ये बीजेपी की पंजाब की तैयारी है. इसका मतलब ये है तो आने वाले दिनों में बीजेपी ऐसी हरकतों से बाज आएगी तो पंजाब शांतिपूर्वक सूबा है. पंजाब जो है वो देश के लिए हमेशा खड़ा है. जब भी देश संकट में होता है, चाहे अनाज का संकट हो, चाहे किसी दुश्मन की गोली का संकट हो, पंजाब अपने सीने पर लेता है. जो ब्लास्ट हो रहे अचानक, ये अचानक नहीं हो रहे, ये इलेक्शन है इस शहर में और इलेक्शनों की वजह से आज जलंधर में रात को हुआ है. रात को ही ये यहाँ पे ब्लास्ट अमृतसर के ये एरिया में जो बॉर्डर का एरिया है खासा BSF की गेट है, इसके ऊपर जो है वो है ये आर्मी कम्प्लेक्स है. यहाँ पे आर्मी कम्प्लेक्स भी सेफ नहीं है. ये खतरनाक खेल है, ये चुनावी खेल है, ये आपको महंगा पड़ेगा. एकेकाळी पंजाबमध्ये जोमात असलेली पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येला जबाबदार असलेली खलिस्तानी चळवळ. भारतात या खलिस्तानी दहशतवादी संघटनांचं कंबरडं मोडून काढण्यात यंत्रणांना यश आलं असलं तरी पन्नूसारखे परदेशात राहून कुरापती करणारे खलिस्तानी अतिरेकी अधूनमधून डोकं वर काढत असतात.
हा विंचू मोठा होण्यापूर्वीच त्याची नांगी ठेचणं हे देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.